देवेंद्र फडणवीस सध्या खूप अस्वस्थ आहेत आणि त्यांच्या अस्वस्थतेचं कारण आहे मुंबई महापालिका निवडणूक. त्यांच्या पक्षाचा आदेश आहे किंवा गृहमंत्री अमित शहा यांचं एक स्वप्न आहे की कुठल्याही किमतीमध्ये मुंबई महापालिका ही भारतीय जनता पार्टीच्या ताब्यामध्ये आली पाहिजे. हे स्वप्न आजचं नाही आहे. गेल्या 30-35 वर्षापासून सातत्याने मुंबईवर कधी कब्जा करता येईल आणि मुंबई गुजरात नेतृत्वाच्या ताब्यामध्ये कशी जाईल यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता जी होऊ घातलेली महापालिका निवडणूक आहे, ही महापालिका निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची आणि ते जिंकण्यासाठी जे जे काही करता येण्यासारखं आहे ते सर्व करा असे आदेश अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेले आहेत. परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये मुंबई महापालिका जिंकणं सोपं नाही याची जाणीव झाल्यामुळं देवेंद्र फडणवीस खूप अस्वस्थ झाले आहेत आणि या अस्वस्थतेच्या पोटी ते सध्या मुंबईमध्ये वेगवेगळ्या राजकीय क्लुप्त्या लढवित आहेत. त्या काय आहेत, त्या कशा आहेत, त्यातून त्यांचा काय फायदा आहे का फायदा नाही या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे. मी सांगत होतो की कुठल्याही किमतीमध्ये मुंबई महापालिका जिंकायची अशा पद्धतीचं स्वप्न भारतीय जनता पार्टीच्या तमाम लोकांच्या उरामध्ये असं दाटून बसलेलं आहे. खास करून देशाचे केंद्रीय गुजराती नेतृत्व आहे यांच्या डोक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासूनचं हे स्वप्न आहे की मुंबईवर ताबा मिळवायचा, मुंबई ताब्यात घ्यायची, महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णपणे आपलं मुंबईवर नेतृत्व प्रस्थापित करायचं अशा पद्धतीचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीसांना, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला अशा पद्धतीचे आदेश दिलेत की तुम्ही बाकी सगळं एखादी दुसरी महापालिका महाराष्ट्रातली हारली तरी चालेल, सोडा, एक सोडा, 2 सोडा, 4 सोडा, परंतु मुंबईवर तुमचं लक्ष केंद्रित करा आणि कुठल्याही किमतीमध्ये मुंबई महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आली पाहिजे. आणि मग अशा पद्धतीचा आदेश आणि मग आता देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आपल्या श्रेष्ठीचा आदेश किंवा मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून हे स्वप्न जे आहे अनेक वर्षाचं हे साकार करण्याचा बहुमान मिळवण्यासाठी आता त्यांचे सुद्धा हालचाली सुरू झाल्या आहेत. हालचाली हा शब्द खूप छोटा आहे. अहोरात्र त्यांना झोप नाही आहे सध्या. आणि त्यातही जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन भाऊ गेल्या 2-2.5 महिन्यापासून जे सुरू आहे महाराष्ट्रामध्ये की 2 भाऊ एकत्र पुन्हा येणार किंवा राज ठाकरेंनी तशा पद्धतीची एका पत्रकार परिषदेमध्ये इच्छा प्रकट केली किंवा आम्ही एकत्र येऊ शकतो, याला अडचण नाही असं विधान केलं, तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांची झोप उडालेली आहे मित्रांनो. आणि आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती अंतिम टप्प्यात आहे. त्यांचे कार्यकर्ते एकमेकांच्या हातात हात घालून काम करतायत, एकमेकांना भेटतायत. मोठे प्रवक्ता लेवलची मंडळी एकमेकांबरोबर फोटो सेशन करते, चर्चा करते आणि लवकरच अशा पद्धतीची घोषणा होईल अशी अवस्था असताना देवेंद्र फडणवीस गेली 8 दिवस सातत्याने राज ठाकरे यांना वर्षा निवासस्थानी भेटीचं निमंत्रण देत होते. परंतु राज ठाकरे यांनी 3-4 फोनला सुद्धा हे निमंत्रण नाकारलं. त्यानंतर एक तडजोडीचा भाग म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं राज ठाकरेला एक असा फोन गेला, ठीक आहे आपण एकदा भेटूया, एकदा भेटूया, आपण बाहेर भेटू, हॉटेलात भेटू म्हटल्यानंतर राज ठाकरे हे तयार झाले आणि काल एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची 1 तास बैठक झाली. आता ही बैठक काय एकमेकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी झाली नसणारच आहे किंवा काय सुखादुःखाच्या दुसऱ्या गोष्टी काय असतील असं मला वाटत नाही, तुम्हालाही ते वाटत नसावं. देवेंद्र फडणवीस सातत्याने राज ठाकरे यांना सांगतायत की तुम्ही आता आमच्या बरोबर या, महायुती बरोबर या, महायुती बरोबर तुम्हाला थेट महायुती बरोबर म्हणजे बीजेपी बरोबर तुम्हाला युती करण्यामध्ये जर अडचण असेल तर तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती करा. तुमचं आमच्यासोबत येणं मुंबईसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किती मोठा आहे अशा पद्धतीची विनमनी सतत मागणी ते राज ठाकरे यांच्या पुढे ठेवत आहेत आणि अशी चर्चा आता मुंबईमध्ये सुरू झालेली आहे.
आता एक तासभर चर्चा झाली आणि मग तासभर चर्चा झाल्यानंतर या दोघांचं काय ठरलं ही काही गोष्ट बाहेर आलेली नाही. पण चर्चा अशी महाराष्ट्रात सुरू झाली की भारतीय जनता पार्टी राज ठाकरेंना काहीही करून आपल्या गोटात घेण्याचा प्रयत्न करते. मग ती किंमत काही असो, किंमत म्हणजे कशातही असो, अजून कशातही असो, कितीही किंमत मोजायची वेळ भारतीय जनता पार्टीवर आली तरी ते मोजायला तयार होतील किंवा होणार आहेत. आणि राज ठाकरे यांना आपल्या बाजूनं ओढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. हे असं का होतं किंवा मुंबई आता आपण जिंकू शकत नाही असं देवेंद्र फडणवीसांना का वाटलं, त्यावर आपण सर्वांनीच एक मुंबई तकचा एक भाग पाहिला असेल की साहिल जोशींनी मुंबई तकवर एक सर्वे, मुंबई महापालिकेचा पहिला सर्वे जाहीर केलेला होता. विकली वाईज नावाच्या संस्थेनं हा सर्वे वगैरे केला होता. आता हा कितपत विश्वासार्ह आहे हा पुढचा भाग आहे. तर या सर्वेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर मुंबईमध्ये ते 52% मतं मिळवतील असं म्हटलं होतं. आता 52% मतं जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन मिळवली तर मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि राज ठाकरेंच्या मनसेचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणारच नाही ना. मग 52% मतं जरी हे दोन भाऊ मुंबईत येऊन मिळवणार असतील, मिळवत असल्याचा सर्वे त्यांच्या समोर आला असेल तर देवेंद्र फडणवीसांना झोप कशी लागेल, भारतीय जनता पार्टीला तरी झोप कशी लागेल. त्यामुळे कुठल्याही किमतीमध्ये राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाऊ नयेत यासाठी जे जे काही करता येण्यासारखं ते करा. आता भारतीय जनता पार्टी एखाद्या विषयात जर त्यांनी हात घातला तर कुठल्या नीतीने किंवा कुठल्या व्यवहाराने पुढच्या व्यक्तीला आपल्या ताब्यामध्ये घेते आणि घेतेच हे आपण गेल्या 10-11 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. सगळ्या गोष्टी आहेत भारतीय जनता पार्टीकडे. ईडी आहे, सीबीआय आहे, ह्या दोन संस्था तर आहेतच. अगदी नुसता रिंग जरी, टेलिफोनची रिंग जरी ईडीच्या कार्यालयात नुसती वाजली तर तिथले अधिकारी हॅलो आज कोणाकडे जायचंय असं थेट विचारतात, बाकी चौकशी न करता. इथपर्यंत ईडी आणि सीबीआय ह्या दोन संस्था भारतीय जनता पार्टीसाठी काम करतात हे आपण पाहिलंय. दुसरीकडे पैसा, प्रचंड जगामध्ये सर्वात जास्त पैसा जर कुठल्या पार्टीकडे असेल तर तो भारतीय जनता पार्टीकडे आहे. आणि तो किती आहे त्याचं काय तुम्हाला आता कुठल्या शब्दामध्ये त्याचा आकडा तुम्हाला सांगावा, आपण सांगू बोलू ते सगळे आकडे खोटेच ठरणार आहेत. एवढा प्रचंड पैसा त्यांच्याकडे आहे. सगळ्या गोष्टी आहेत. पुढचा नेता कितीही मोठा असला, कितीही तत्वनिष्ठ असला तर त्याला कसं घ्यायचं विकत किंवा आमिष दाखवून किंवा भीती दाखवून हे भारतीय जनता पार्टीला चांगलं जमतं. मग आता राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांनी काय काय भीती दाखवली असेल, ईडी सीबीआयची भीती दाखवली असेल काय? नाही. तुम्हाला आमच्याकडे आल्यानंतर राज्याच्या सरकारमध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाईल असं काही आश्वासन दिलं असेल काय? हाही प्रश्न आहे. किंवा काही रोखीत बोलणी, मी प्रश्न उपस्थित करतोय, मी काय दावा करत नाही. असं रोखीत बोलणी काही राज ठाकरेंबरोबर देवेंद्र फडणवीस करू इच्छित असतील काय? असे अनेक प्रश्न महाराष्ट्रामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणि राज ठाकरे हे विश्वासू नेते राहिलेले नाही. कारण राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन केल्यापासून जी राजकीय भूमिका घेतलेली आहे ही राजकीय भूमिका ठाम नाही. ते कुठल्या दिवशी कुठला निर्णय घेतील हे निश्चितपणानं सांगता येत नाही. बिनशर्त पाठिंबा सुद्धा ते कधी कधी देत असतात राजकारणामध्ये. एके काळामध्ये लाव रे तो व्हिडिओ म्हणतात, दुसऱ्या निवडणुकीमध्ये बिनशर्त पाठिंबा देतात. कधी कधी ते गुजरात मॉडेलचं कौतुक करतात, कधी कधी ते मोदींमुळे देशाचं नुकसान झालं म्हणतात. काय वाटेल ते करतात राज ठाकरे. ते राज ठाकरेंचा स्वभावाचा कोण वाली महाराष्ट्रामध्ये आहे का? परंतु यामुळे त्यांची नवनिर्माण सेना एक आमदार निवडून आणू शकली नाही किंवा महापालिकेमध्ये मुंबईच्या त्यांचे नगरसेवक निवडून येत नाहीत. राजकीय अस्तित्व ज्याला म्हणतो, निवडणुकांमध्ये कार्यकर्ते पदावर जाणे याला राजकारणामध्ये राजकीय अस्तित्व म्हणतात. एखादा नेताच फक्त
एखाद्या पक्षाचा प्रमुख असेल आणि तोच भाषण करत असेल आणि त्याच्याच भाषणाला गर्दी जमत असेल आणि मग भाषणं संपली, मेळावे संपले, काय दसरा मेळावा, गुढीपाडवा मेळावा, जे काय असेल ते, तर एवढ्या पुरताच हा जर एखादा नेता असेल आणि कार्यकर्त्यांना कधी एखाद्या मंचावर जाऊन काम करण्याची संधी मिळत नसेल तर तो पक्ष हुकुमशाहीचा पक्ष आहे असंही म्हटलं जाऊ शकतं. आता या दोघांमध्ये काय ठरलं माहीत नाही, परंतु साहिल सांगत होते, साहिल जोशी मुंबई तकचे सांगत होते की जर महाराष्ट्रातल्या उद्याच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एकनाथ शिंदे, राज ठाकरे, काँग्रेस हे स्वतंत्र जर लढले तर भारतीय जनता पार्टीला 31% मतं मिळत आहेत. 31% मतं भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये मिळत आहेत. तर दुसरीकडे एकट्या शिवसेनेला 24% मतं मिळत आहेत आणि राज ठाकरे यांना 11% मिळत आहेत. काँग्रेस पक्षाला 10% मतं मिळत आहेत. एकनाथ शिंदेना 6% केवळ मतं मिळतात. म्हणजे एकनाथ शिंदेचा उपयोग मुंबई महापालिकेत नाही हे देवेंद्र फडणवीसांना कळून चुकलं की आज पहिला सर्वे आहे. त्या मतांमध्ये वाढ आता शक्य नाही, कमी होतील उद्या. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर एकनाथ शिंदे हे 1% निघून जातील आणि तिकडे या दोघांची मतं वाढतील, अशी परिस्थिती आहे. आणि मग महाविकास आघाडी आणि महायुती असा विचार जर केला, उद्या राज ठाकरे महाविकास आघाडीच्या बाजूने गेले तर महाविकास आघाडीला 48% मतं मिळतील. 48% मुंबईतले आणि 39%, केवळ 39% हे महायुतीला मुंबईमध्ये मतं मिळतील. याचा अर्थ महायुती मुंबईमध्ये पराभूत होईल, मुंबई महापालिकेत पराभूत होईल. आणि मग पुन्हा पराभव जर पदरी येणार असेल तर मग महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा निवडणुकीमध्ये काय घोटाळा वगैरे करून सरकार आणून एवढे प्रचंड आमदार निवडून आणून मग देवेंद्र फडणवीसांचं काय प्रतिष्ठा राहणार आहे पक्षामध्ये. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस पूर्णपणाने आपली ताकद आणि प्रतिष्ठा या फोडाफोडीमध्ये मास्टर आहे. देवेंद्र फडणवीसासारखा फोडाफोडीतला मास्टर राजकारणी सबंध हिंदुस्थानामध्ये नाही. अमित शहा ते मागेल ते खुलं करून देतात आणि मग देवेंद्र फडणवीस पुढच्याची कशी वाट लावायची ती पद्धतशीरपणे वाट लावतात. ही सगळी बातमी ऐकताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते दुःखी होत असतील की त्यांचं एक स्वप्न साकार होतंय की हे दोन भाऊ एकत्र यावेत. परंतु महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस या दोघांना एकत्र येऊ देतील असं आता अजिबात वाटत नाही. गेल्या आठवड्यामध्ये जी परिस्थिती होती, जी बोलणी झाली होती, एकमेकांना 10 प्रश्नांचे जे लखोटे पाठवलेले होते त्यातले काही यांनी मान्य केले होते, काही त्यांनी मान्य केले होते, हे सगळे आता पुन्हा अरबी समुद्रामध्ये बुडवण्याची पाळी येईल की काय असा प्रश्न आता दोन्ही पक्षाच्या, शिवसेनेच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आलेच तर महाराष्ट्रामध्ये उद्याच्या सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला हाराव्या लागतील. तिथे ते पराभूत होतील. त्याचा पहिला फटका त्यांना उद्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसेल. ह्याची खात्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे. त्यामुळे आता राज ठाकरे हा आता भारतीय जनता पार्टीचा आपण पोपट, म्हणजे तो पोपट आहे असं म्हणत नाही, म्हणजे पोपटात प्राण आहे असं होतं जुन्या कथा. तेव्हा आता भारतीय जनता पार्टीचा प्राण हा राज ठाकरेंच्या निर्णय नावाच्या पोपटामध्ये आहे. राज ठाकरे जी भूमिका घेतील आणि त्यांच्या भूमिकेचा जो पोपट असेल त्यात भारतीय जनता पार्टीचा प्राण आता आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण लक्ष या सगळ्या गोष्टीकडे लागलंय. काय होतं हे आपण सगळेजण पाहणार आहोत. महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांची, मनसैनिकांची अपेक्षा पूर्ण होते का पुन्हा महाराष्ट्राच्या या मनसैनिकांच्या आणि शिवसेनेच्या पदरामध्ये निराशा येते? आपण भविष्यामध्ये उद्या काही महिन्यानंतर ते पाहणार आहोत. आणि त्या 15 दिवसामध्ये राज ठाकरेंची काय भूमिका असेल हेही आता पूर्णपणाने स्पष्ट होईल. आज इतकंच.
अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.